सध्या पेरणी हंगाम आहे, बऱ्याच ठिकाणी पेरणी झाली, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही। बोगस खतान बियाण्याचा सुळसुळाट आहे महाराष्ट्रात। हजारो हेक्टर शेतकऱ्यांचं आजही बियाणं उगवलं नाही। सकाळीच मंत्री मोदयांनी निवेदन केलं की त्यांनी कंपन्याची यादी वाचून दाखवली आणि स्टॉप टू सेल केलं। महाविश्वास यात आहे। आमच्या जिल्ह्यात बऱ्याच ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या ठिकाणी बोगस बियाणं सर्टिफाईड असेल, ट्रुथफुल असेल, शेतकऱ्यांना दुबार पेरणी संकट आलेलं। एका बाजूला अल्निनो आहे, 3 मिनिट झाली, अल्निनो आहे, दुसऱ्या बाजूला बोगस बियाणं आहे। अशा वेळेस यांच्यावर फक्त आपण त्यांचा सेल स्टॉप करून उपयोग नाही, त्या कंपन्यांकडून भरपाई घेतली पाहिजे। शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी जेवढा खर्च येतो त्याची भरपाई सरकारनं कंपन्यांकडून करून दिली पाहिजे, सरकारनं दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण देतो तुम्हाला मी। मिश्र खत, समजा बियाणं मंत्री महोदय बियाणं उगवलं तर कळतं तरी उगवलं बोगस आहे म्हणून। खात कळतो का आपल्याला? आपण सगळे शेतकरी आहेत। खात मातीत मिसळून जातो। मिश्र खत जे आहेत ना 18-18, 10, 20, 20, 0 याचे एवढे पेव फुटले। 18 कंपन्या आहेत महाराष्ट्रात। मागच्याच महिन्यात मागच्या 10-15 दिवसाखाली आमच्या धाराशिवमध्ये एक ट्रक पकडला 18-18, 10चा। ती कंपनी कुठली? शेतकरी अॅग्रो कॉर्पोरेशन। आणि मॅन्युफॅक्चरिंग कोण? मार्केटिंग कोणी केली? शेतकरी अॅग्रोनं। मार्केटिंग कोण? महाराष्ट्र फर्टिलायझर कंपनी। आणि तुम्ही परवाने ह्या कंपन्याला कुठून देता? राज्य स्तरावरनं। हा खात अक्षरशः अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी खाल्ला, म्हणजे मातीच होती अक्षरशः ती, पण त्याला काही झालं नाही। पण माती म्हणून तुम्ही जर खात विकत असाल तर ह्याला पायबंद घातला पाहिजे का नाही? अध्यक्ष महोदय, प्रदीप पाटील नावाचा एक कर्नाटक मधला, बेळगाव मधला एक हे आहे, तो कंपनीचा मालक आहे। एका कंपनीत तो प्रोप्रायटर असतो, एका कंपनीत मॅनेजर असतो, एका ठिकाणी मालक असतो, आणि त्याला परवानगी दिली ही कंपनी बंद, दुसरी चालू। कुठं मॅन्युफॅक्चरिंग, कुठं मार्केटिंग। पत्ता चंदगडचा, संपतो पत्ता चंदगडचा, आणि त्याचा परवान्यावर पत्ता कुठला? उत्पादन होतं चंदगडमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यात, आणि परवान्यावर पत्ता नांदेडचा, तिथं तर सील। त्यामुळं अध्यक्ष महोदय, अशा लोकांवर तुम्ही कारवाई कोणावर करता? कायदा काय सांगतो? दुकानदारावर कारवाई करायची। अरे जे उत्पादक आहे त्यांच्यावर कारवाई करा ना। एक माणूस 4-4 एकच नंबर आहे, त्याच्यावर 4-5-6 कंपनी आहेत। त्यामुळं अशा माणसावर कारवाई केली पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दुकानदारावर कारवाई करण्यापेक्षा राज्य स्तरावर राज्याचा परवाना द्या तुम्ही। स्टेट लेवलवरनं जो बोरकर नावाचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे। हे परवाने कसे देतात एकाच माणसाला? ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळं आणि याबाबत आपण 2023 मध्ये कायदा आणला होता, विपगत झाला बोगस बियाणं खतावर।